क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चंद्रपूर पोलिसांचा अवैध धंद्यावर मोठा प्रहार। 15,75,000चा मुद्देमाल जप्त। गुटखा, सुगंधी तंबाखू, रेती माफिया आणि गांजा तस्करांवर एलसीबीची धडक मोहीम। अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, चंद्रपूर पोलिसांचा कडक इशारा। चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक मोहीम राबवत गुन्हेगारांचे धाबे दणाणून सोडले आहेत। सुगंधित तंबाखू, गुटखा, अवैध रेती वाहतूक आणि गांजा तस्करी करणाऱ्यांवर जिल्हाभरात एकाच वेळी छापेमारी करत पोलिसांनी तब्बल 15,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने विविध पथकांनी 18 मे रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी धडक कारवाया केल्या। अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून काही आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे। सिंदेबाई येथे करण्यात आलेल्या कारवाईत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व इतर तंबाखूजन्य पदार्थांचा 37,225 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी श्याम परमानंद छत्रवाणी याला अटक करण्यात आली असून जयसुख ठक्कर हा फरार आहे। याच सिंदेबाई परिसरात दुसऱ्या मोठ्या कारवाईत 14 प्रकारचे प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असा तब्बल 3,76,084 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी नरेश करमचंद भवानी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। मूल तालुक्यातील राजोली येथे आरोपी दिलीप ईश्वर शेंडे यांच्याकडून विविध कंपन्यांचा प्रतिबंधित हुक्का, शिशा, तंबाखू व पान मसाला असा 1,16,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। रामनगर परिसरातील इंदिरानगर भागात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुगंधित तंबाखू, हुक्का, शिशाचा तब्बल 11,35,455 रुपयांचा साठा जप्त केला। आरोपी सिद्धांत गोंडाने आणि मोहम्मद अखिल शेख यांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी वसीम झिमरी हा फरार आहे। दरम्यान भद्रावती परिसरात अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवरही पोलिसांनी करडी नजर ठेवत मोठी कारवाई केली। चंदनखेडा या चोरा नाला येथे छापा टाकून 2 ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेती असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले तर रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत प्रगतीनगर बंगाली कॅम्प परिसरात गांजा सेवन करणाऱ्या आरोपी आदित्य मडावी याला रंगेहात पकडत त्याच्या विरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी ही संपूर्ण कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। जिल्ह्यातील अवैध धंदे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, यापुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिलाय। नागरिकांनी आपल्या परिसरात कुठेही अवैध धंदे सुरू असल्याची माहिती तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष किंवा 112 क्रमांकावर देऊन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे। प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।